अथ श्री शनी महात्म्य प्रारंभः। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी। आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागीश्वरी वीणा शोभे दक्षिण करी विजयमूर्ती सर्वदा। नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोतयांच्या पाया अभेद भेदा करुणी। आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेचिया प्रसंगा निरसुनी माझिया भवसंगा करी कृपा मजवरी। गुजरात भाषेची कथा नवग्रहांची तत्वता ही ऐकता एकचित्ता संकटा व्यथान बाधती। आता उज्जयिनी नाम नगरी राजा विक्रम राज्य करी तेथील चरित्राची परी ऐका चित्त देऊनिया। कोणे एके दिवशी प्रातःकाळी बैसली होती सभा मंडळी तेथे महापंडित त्या काळी लहान थोर बैसले। ऐसी सभा बैसली घनदाट तेथे चर्चा निघाली सुभट म्हणती नवग्रहात कोण श्रेष्ठ सांगावे नीट निवडोनी। कोण्या ग्रहाची कैसी स्थिती कैसी पूजा कैसी मती कोण रूप कैसी गती ऐसे यथार्थ सांगावे। ऐसे ऐकताची उत्तर पंडित सरसावले समोर काढोनी पुस्तकांचा संभार बोलती ते यथामतीने। प्रथम एक पंडित बोलिला रविग्रह तो असे भला जो लागे त्याच्या उपासनेला त्यासी ग्रह पीडा न बाधे। रवी तो सूर्यनारायण जे नर झाले तप्तरायण त्यांची विघ्ने होती निरसन महासामर्थ्य रवीचे। आधी व्याधी दरिद्र स्मरण मात्रेची होती दूर मग उपासना करी जो नर चिंतले अर्थ सर्व पुरती। रवी तो मुख्य दैवत त्याविण सर्व ही जाणा व्यर्थ नवग्रह आज्ञा पाळित ऐसा श्रेष्ठ ग्रह हा। ऐकता रवीची वार्ता आणि इतर ग्रहांची कथा तेणे निवारे सर्व व्यथा ऐसे नवग्रह ही समर्थ। परी रवी असे महाबळी सर्वांमाजी अर्तुबळी प्रत्यक्ष दिसतो नेत्र कमळी तो हा सूर्यनारायण। तव दुसरा पंडित बोलत सोमासी असे बळ अद्भुत तो माळी असे म्हणवित वनस्पती पोषितसे। जयांचे आराध्य दैवत शिवसांब कैलासनाथ त्याच्या भाळी हा विलसत म्हणून श्रेष्ठ जाणावा। चंद्रवर्षी अमृतास तृप्त करी देवास निशिराज महारूपस षोडश कळा जयासी। तो नगांजी कोणासी अतिसौख्यदाता सर्वांसी सदा सर्वदा निर्मळ मानसी धन्य जयाचे पूजन। मग तिसरा पंडित बोलत ऐकराया सुनिश्चित मंगळ तो महासमर्थ कथा ऐकतयाची। मंगळ ग्रह हा महाक्रूर जैसिका ते खड्गाची धार तयाचा नकळे पार सर्व ग्रहांमाजी वरिष्ठ हा। मंगळ ग्रह हा सोनार क्रूरता जयाची अतिथोर परितो पूजकासी कृपा कर मंगल करी सर्वदा। गर्व धरूनी पूजा न करीती मग तो खवळे उग्रमूर्ती विलया जाय संतती संपत्ती
शेवटी नाश करी जीवित्वाचा. तोची पूजकासी सदा प्रसन्न, सर्व अर्थ करी पावन, सर्व दुःख निरसून अंतर्बाह्य संरक्षी. तव बोले चौथा पंडित, बुध असे महाबळवंत. बुधाचा प्रताप अद्भुत, सर्व ग्रहां माझी. बुध जातीचा असे वाणी, नवग्रहात शिरोमणी. विघ्ने नासती तयाच्या पूजनी, सर्वानंद प्राप्त करी. बुध ज्यावरी कृपा करी, लक्ष्मीवंत त्यासी करी. ऐसा तो महापरोपकारी, बुधग्रह जाणिजे. बुधग्रह आहे ज्यास नीट, त्यास सर्व मार्ग सुचती सुभट. कोणत्याही कार्यासही तूट, तो न करी कल्पांती. बुधाची बुद्धी भारी, कोणासी निष्ठुरता तो न करी. संसार चिंता हरी, प्राणिमात्राची. मग बोले पाचवा पंडित, गुरुचे सामर्थ्य असे अद्भुत. गुरु ते श्रेष्ठ सर्वात, इंद्रादिदेवा समजता. गुरुज्ञानाचा नकळे पार, भाविकांसी तो करुणाकार. कर्मा कर्मांचा करी चूर, भवभय व्यथेसी. दुःख आणि दारिद्र्य रोग, स्मरण मात्रे होती भंग. नवग्रहात महायोग्य, ऐसा जाणिजे. गुरु जातीचा असे ब्राह्मण, सर्वात श्रेष्ठ असे वर्ण. सर्व देव करीती मान्य, गुरुवचनासी. गुरु असे ज्ञानाचा पुरा, तयाच्या साम्यासी नसे दुसरा. त्या पुढे नुरेची थारा, कल्पनेचा कदाही. म्हणोने करिता गुरुसेवा, मग ग्रहांचा कोण केवा. गुरु सर्व भावे भजावा, तेणे संतोष सर्व ग्रहांसी. शिव करी गुरुपूजनासी, तेथे पाड काय इतरांसी. ऐसा श्रेष्ठ जो सर्वांसी, आगमागम. तव सहावा पंडित बोलिला, शुक्र ग्रह असे बहुभला. जेणे राक्षसा उपकार केला, संजीवनी मंत्रे करोमी. शुक्र गुरु तो दैत्यांचा, त्रिभुवनी धाक वाहती जयाचा. पार न कळे सामर्थ्याचा, म्हणून श्रेष्ठ तो. शुक्राची शक्ती आहे फार, तो करी कर्मा कर्माचा चूर. विघ्ने पळती दूरच्या दूर, शुक्राचे नाम घेता. शुक्रपूजनी जे तत्पर, त्याच्या शौर्यासी नाही पारावार. जो दिव्य देही निरंतर, एकाक्षतो. आधिव्याधी दुःख दरिद्र, स्मरण मात्रेची होती दूर. सर्व भिष्ट परिकर, प्राप्त करी पूजका. नवग्रहात शिरोमणी, ज्याचा महिमा वर्णिजे पुराणी. मान्यता श्रेष्ठ सर्वांहुनी, शुक्राची असे जाणपा. ऐसे हे सहा ग्रह ऐको निराजा, तर्जनी मस्तक डोलवी ओजा. म्हणे उत्तम कथिले काजा, अखंडितया ते स्मरावे. आणिक ग्रह राहिले कोण, सांगा पंडित हो निवडून. कैसी त्यांची नामे खूण, त्या मूर्तीसी बोलिजे. मग संकेत बोले पंडित, राहू आणि दुसरा केतू. हे उभयता अति अद्भुत, दैत्यकुळीचे असती. मातंग जातीचे दोन्ही, दुष्टक्रिया म्हणवोनी. त्यांच्या दर्शने चंद्र सूर्य गगनी, चळचळा कापती. राहू पीडी चंद्रासी, केतू तो सूर्यासी. ग्रहण बोलिजे तयासी, प्रत्यक्ष दृष्टीसी दिसतसे. प्राणी मात्र सर्वजन, त्यांसी न सांडिती पिडे वीण. परिके दिया पूजन स्मरण,
किंचित पीडा करितासी. राहू महापीडक अनिवार माया, तद्रूपची केतु जाण राया. उभयतांची एकचर्या, पूजन स्मरणे संतोषती. सर्व ग्रहांपरीस अतिक्रूर, जनांची पीडा करती फार. म्हणून पूजन स्मरण निरंतर, राहू केतुचे करावे. तव नववा पंडित बोलत, शनिग्रह श्रेष्ठ अवघ्यात. बलाढ्य होय अद्भुत, नकळे कळा तयाची. तो ज्यावरी करी कृपा, त्यासी सर्व मार्ग असे सोपा. ग्रह दिक्पाळावर छापा, तया शनिग्रहाचा. ज्यावरी तो कोपसी चढे, तयावरी नाना विघ्ने ये रोकडे. तयाचा संसार बिघडे, नरा हे कल्पांती. शनिदेव महाकोपी, ज्याचा पराजय नो हे युद्धी. देव नानवा त्रिशुद्धी, सुखदाता शनिदेव. जो का भाविक सज्ञान नर, या ग्रहाचा करी आदर. पूजन स्मरण निरंतर, त्यावर कृपा करी शनिदेव. शनैश्वराची मूर्ती काळी, तो जातीचा होय तेली. चरणपंगू सुरत चांगली, पूजा करी त्या काळ भैरवाची. त्याची दृष्टी पडे जयावर, करी तयाचा चकनाचूर. अथवा कृपा करी जयावर, तयासी सर्व आनंदच प्राप्त होय. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनैश्वर. तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, तेणे कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पांगुळ झाला निश्चिती. अश्वचिता नेत्राप्रती, अंधत्व आले तत्क्षणी. तेव्हा त्यांनी उपाय केले फार, तरी गुण न येची अणुमात्र. जव दृष्टी फिरवी शनैश्वर, तव तिघेही आरोग्य झाले. ऐसे ऐकता राजा विक्रम, हासुनी बोले सप्रेम. म्हणजे पुत्र जन्मोनी काय काम, ऐसा अपवित्र जो. तो पुत्र नव्हे केवळ वैरी, जो उपजताच ऐसे करी. पुढे तो काय न करी, सांगा पंडित हो. ऐसे बोलिला हासोन, करी टाळी वाजवी गरजोन. सभेसी विनोद वचन, म्हणे हा पुत्र कैसा हो. ऐसे बोलता ते अवसरी, कैसी वर्तली नवलपरी. ती ऐकावी आता चतुरी, चित्त देवनिया. त्या समयी शनिदेव विमानी, जात होते बैसोनी. रायाचे वाक्य ऐकता तत्क्षणी, विमान खाली उतरले. अकस्मात येऊनिया सभेत, बैसले तेव्हा विमानासहित. तव पहाते झाले सभा पंडित, म्हणती आले शनिदेव. मग राव उठे झड करोनी, जाऊनी नमन करी चरणी. तव टाकिला झड करोनी शनिदेवाने. म्हणे तू राजा ऐसा मस्त, टवाळी करिसी अद्भुत. याचा चमत्कार क्षणात, दावी न पाहे आत्ताची. तू हार करतोस टवाळी, नसतीच चढवली कळी. तरी कन्या राशी समुळी, तुझला ग्रह मी आलो. आता पाहे माझा चमत्कार, तू नको करू गर्व फार. ऐसे वदोनी अतिसत्वर, विमान रूढ पै झाला. तव तो राव लागे चरणासी, म्हणे कृपा करावी दिनासी. अन्याय घाली पोटासी, कृपाळवा शनिदेवा. तरी तो न मानीच शनिदेव, म्हणे मी तुझ दाखवीन अनुभव. तेव्हा मनी खिन्न जाहला राव, चिंता मानसी फार करी. मग म्हणतसे पंडितांना,
आम्ही महाग्रह उगीच छळिला, तो आता कष्टवील आम्हाला, तरी कैसे आता करावे. जे जे पुढे होणार, म्हणून बुद्धी सुचे तदनुसार, तरी जे असेल लिखिताक्षर, तैसे आता होईल. राव दिलगीर जाहला मानसी, विसर्जन करी सभेसी, जाता जाहला मंदिरासी, काही अंतरी सुचेना. करुनिया संध्या स्नान, मग करीतसे भोजन, तदनंतर करीत झाला शयन, नावेक पलंगावरी. ऐसे करिता एक मास, जाहला राया विक्रमास, मग काय वर्तले त्या कथेस, तेची आता ऐकिजे. राया विक्रमासी आला शनी, 12वा अतिक्रूर स्थानी, जेणे त्रासिले बहुत प्राणी, अभाविका पीडितसे. तेव्हा पंडित बोलती वाचे, राया पूजन करी शनिग्रहाचे, 7.5 वर्ष नेमाचे, सामर्थ्य आहे जाणीजे. तुम्ही विनोदे हासला शनीसी, तरी तो कष्टवील तुम्हासी, जो का गांजितो त्रैलोक्यासी, तोची हा महाग्रह जाणीजे. चित्त करोनिया एकाग्र, ऐकावा कुजेचा प्रकार, जेणे करोनी शनैश्चर, कृपा करील तुम्हावरी. प्रथम करोनी औषधी स्नान, मग करावे प्रतिमेचे पूजन, अश्वाचा नाल घेऊन त्याची प्रतिमा करावी. शास्त्रविधी पूजा निर्धार, मग तैल अभिषेक कर, मृत्तिकेच्या कुंभावर त्याची स्थापना करावी. स्थापना झालिया जाण, पूगी फल ब्राह्मणासी देऊन, 23 सहस्त्र जप संपूर्ण, यथा सांग करावा. जपसंख्या जाहलियावरी, चतुर्थांश हवन करी, हवन झालिया उपरी, दाने करावी शनीची. मग जपकर्त्या ब्राह्मणासी, शनैश्वर रूप मानुनी त्यासी, दक्षिणा देऊनी पूजेसी, प्रसन्नची करावे. मग करावे ब्राह्मण भोजन, यथाशक्ती द्यावे दान, ब्राह्मण तृप्त होता पूर्ण, संतोष पावे शनिदेव. जेवी रक्षी बाळकासी माता, तैसे पंडिताला तैसे रक्षी निज भक्त, पंडित म्हणती राया समर्था, गोष्ट तेवढी ऐकावी. राजा म्हणे पंडिताला, शनीन मानीच आम्हाला, तोची माता पिता वाहिला, रक्षा तोची पैजाणा. मग बोले विक्रम पंडितासी, तुम्ही जावे आपुल्या गृहासी, जे होणार असेल ते निश्चयेसी, घडून येईल नटळेची. ऐसे बोलोनिया उत्तर, काय जाहला चमत्कार, चित्त करोनिया स्थिर, श्रवण करावे सर्वाही. असे मग कोण एके दिवशी, 2 प्रहरांच्या समयासी, कारवान वेशे उज्जयिनीसी, घोडे विकावया आला शनिदेव. रूप पालटून आपुले, वारू विकावया आणले, तव तेथ गिराईक पातले, रावही आला त्या स्थानी. तेव्हा किंमत पुसतसे रावो, तयासी म्हणे शनिदेव, वारू फिरवणी पहाहो, मग कळेल मोल तयाचे. तेव्हा सारंगा वारू राव आणवीत, चाबुक स्वरासी वरी बैसवीत, तेने घोडा फिरविला चौगनात, अतिउत्तम फिरतसे. तव दुसरा घोडा अबलख, त्याचे मोल रुपये 1,00,001, तो सोडून तात्कालिक, आणिला विक्रमापासी. तव त्या सौदागरे काय केले, राया विक्रमासीच बैसविले,
घोडा फिरविता राव बोले, अतिउत्तम फिरतसे. तव त्या घोड्यासी कोरडा मारिता, घोडा उडाला गगनपंथा. पवन वेगे वारू जाता, महावनात ते समयी. अधिक कोरडा मारिता, तो अधिक जाय पंथा. थोर अवस्था हाये चित्ता, केवी वर्तले म्हणवोनी. दूरदेशी अति उजाडी, जेथे घोर वन महाझाडी. तेथे नदीच्या पैलथडी, घोडा जाऊनी उतरला. तेथे राव उतरला खाली, तव नवल परिवर्तली. वारू नाही नदी गुप्त झाली, झाडा झुडांसहित. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती नकळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पै झाला. तेव्हा आश्चर्य वाटले विक्रमासी, म्हणे ईश्वरी गती नकळे कोणासी. वारू आणि वनासी काय विचार पै झाला. तव अस्तासी पावला वासरमणी, अंधाकार प्रवर्तला रजनी. पुढे मार्ग न दिसे नयनी, मग तेथे चिपहुडला. 4 प्रहर गेली आवरी, उद्यासी आला तमारी. मग तो एक नगराचा मार्ग धरी, राजा विक्रम आपण. तव तेथून 4 योजने दूर, तामलिंगा नाम नगरी. तेथे जाता झाला ते अवसरी, हळूहळू पोहोचला. इकडे उज्जयिनीची कथा राहिली, आता पाहिजे श्रवण केली. नगरजने वाट पाहिली, 4 प्रहर रायाची. तेव्हा सौदागार म्हणे प्रधानासी, वारू द्यावा अमुचा आम्हासी. कोणीकडे नेले वारुसी, राया विक्रमाने. तव पाहते झाले नगरा बाहेर, कोसी 2 कोसी 4. परी कोठे न दिसे राजेश्वर, मग चिंता प्रवर्तली. तेव्हा सौदागर म्हणे प्रधानासी, सत्वर शोधोनी आणा रायासी. नाही तरी आम्हासी, पैका द्यावा वारूचा. तेव्हा प्रधानासी पडली चिंता, मनी म्हणे कैसे करावे आता. रायाचा शोधन लागे तत्वता, सौदागरे अडविले. मग प्रधाने काय केले, सौदागरासी बोलाविले. म्हणे वारूचे मोल काय वाहिले, ते सांगा आम्हासी. तयाने मोल सांगताची झडकरी, मग पैका घातला तयाचे पदरी. तेव्हा प्रधानासी पुसोनी सत्वरी, जाता झाला शनिदेव. सौदागर गेलिया पाठी, मागे काय वर्तली गोष्टी. नगरजन सर्व होती कष्टी, देश पट्टणे धुंदिली. नगरी झाली ऐसी परी, इकडे राजा विक्रम काय करी. तया तामलिंगापुरा नगरी, ग्रामा माझी प्रवेशला. तव तेथे व्यवहारी सावकार, जातीचा वैश्य धनाढ्य थोर. तेव्हा तयाचे दुकानावर, राजाना वेक स्थिरावला. सावकाराचे दुकानी, विक्री होतसे द्विगुणी. त्याने भला माणूस जाणूनी, आदर केला तयाचा. मग व्यवहारी बोल भावे, तुम्ही आता मुखमार्जन करावे. जातीचे कोण आम्हा सांगावे, नाम ग्राम तुमचे पै. राजा म्हणे त्या वैश्यासी, आम्ही क्षत्रिय असो परियेसी. आमुचा मुलूख दूरदेशी, क्षणी एक येथे उतरलो. मग सावकारे करविला पाक, अति उत्तम षड्रसादिक. भात पुरया सांडगे देख, करविले बहुत प्रकार. मग तो वैश्य म्हणे क्षत्रिया, उठा वेगी जेवावया. भोजन करी लवला ह्या,
मग जावे सुखरूप। मग राव करी संध्या स्नान, सत्वर सारिता झाला भोजन। उत्तम प्रकारचे पक्वान्न, सेवनी तृप्ती पावला। तेव्हा वैश्य म्हणे क्षत्रियासी, सत्य सांगावे आम्हासी। मग विक्रमे यथार्थ कथिले तयासी, तेव्हा तो निज अंतरी समजला। आता त्या सावकाराची कन्यका, नाम तिचे अलोलिका। तिचा पण हाच देखा, इच्छिला वरवरावा। परितिसी न मिळे इच्छावर, वैश्य शोध करी निरंतर। तव हा विक्रम राजा परिकर, म्हणे यासी द्यावी कुमारिका। तेव्हा न बोले कुमारिकेसी, बाई उत्तम वर आणला तुझसी। आता तू माळ घाली यासी, न करी अनमान। हा स्वरूपे आहे सुंदर, 32 लक्षणी परिकर। हा भाग्यवंत जानवर, यासी वरी कुमारिके। तेव्हा कुमारी बोले पित्यासी, तुम्ही बहुत वर्णिता यासी। परी न भरता मम मानसी, तब वरी न वरी त्यासी निर्धारी। आज पाहीन याचे लक्षण, कैसे चातुर्य काय ज्ञान। भाषणावरुनी प्रमाण, सर्व कळो येईल। ऐसे वदता झाली सांज, तव अस्तासी गेला भानुराज। पित्यासी म्हणे महाराज, पांथिकासी पाठवावे। मग वैश्य म्हणे क्षत्रियासी, जावे निद्रा करावयासी। अतिरम्य चित्रशाळेसी, तेथे सर्व विदित होईल। मग तो विक्रम उठोनी चालिला, जेथे होती चित्रशाळा। तेथे हंस मयूर कोकिळा, नाना प्रकारचे लेपिले। चित्रे रेखिली बहुकुशलता, वारू आणि गजरथा। चित्रकारे चित्ररेखिता, आळस काही न केला। पुढे पाहे राजा नयनी, तव अपूर्व मंचक देखिला तत्क्षणी। त्यावर पासोडा लेप दोन्ही, अंथरुण घातलेसे। रत्नखचित सुरंग पलंग, त्यावरी नाना परीचे रंग। जाई जुई पुष्प सुरंग, सेज केली अतिनिवती। वरती लोंबती मोतियांचे घड, चांदवा करीतसे फडफड। समया जळती धडधड, चतुष्कोणी चार पै। ऐसे पाहुनी राव झाला चकित, म्हणे न कळे काय आहे वृत्तांत। हा कोण देश कोणती गत, होईल ती कळेना। कर्माच्या गती असती गहना, जे जे होणार ते कदा चुकेना। ते ते भोगल्या विना सुटेना, देवादिका सर्वांसी। तरी हे शनिदेवाचे छळण, तेणे ही माया रचली जाण। आता होणार ते होय आपण, जो सर्वांची पीडितसे। ऐसा मनी करोनी विचार, मग निद्रा करी राजेश्वर। तया पलंगी साचार, सावधान निजे अंतरी। नाना परीचे करी विचार, बुद्धीचे तरंग अपार। म्हणून निद्रा नये साचार, परीमुख आच्छादन केलेसे। राये केली ऐसी परी, मग वैश्य कन्या काय करी। पंचारती घेऊनी करी, आली रंग महाला कारणे। तिने केला सर्व शृंगार, गळा शोभती मोतियाचे हार। केशर कस्तुरी कर्पूर, सुगंध द्रव्ये आणली पै। पायी पैंजणने पुरेती, झणत्कार करीती गरजे। पदकांची जडिले दिव्य हिरे, त्यांचे तेज पाकतसे। ती जैसी पुतळीच केवळ, 32 लक्षणी वेल्हाळ। मृगनयना विशाळ भाळ, येऊनी उभी ठाकली। राव निद्रेचे मिश करून, पलंगी पहुडलासे जाण। तो न उठे ऐसे जाणून,
मग कुमारी काय करी. चंदन पात्र घेऊनी हाती, अलोलिका होय शिंपती, तरी जागा न होय नृपती, कोणही प्रकारे करोनी. ऐसी एक प्रहर झाली कष्टी, जागा न होय मग झाली हिंपुटी, मुक्तहार ठेवनी कुंती, निद्रा करी संचित. तव निद्रा आली कामिनीसी, मग राव उघडता मुखासी, विचार करी निज मानसी, मी सत्वधीर म्हणवितो. परोपकारी माझे मन, पापास भितो रात्रंदिन, ही तव कन्या असे जाण, कैसे भाषण करावे. ऐसा विचार करी निज मानसी, तव तो निद्रा घर कामिनीसी, मग पाहता झाला चित्रांसी, तेथे अपूर्व वर्तले. चित्रीचा हंस निर्जीव, परितो काय करिता झाला लाघव, खाली उतरोनी सावयव, हाराची मोठे भक्षितसे. राव पाहुनी झाला चकित, मनी म्हणे हे आश्चर्य मात, परी ही गोष्ट अनुचित, दुःखदायक आपणासी. जरी हार घ्यावा काढुनी, तरी विरुद निरसुनी, परासी दुःख न द्यावे म्हणुनी, विरुद असे माझे हे. परंतु गोष्टी ही अघटित, आपणास दुःख होईल प्राप्त, ग्रहदर्शने मान सत्य, परिहार न काढावा. ऐसा निश्चय राये केला, इकडे सर्व हार हंसे गिळला, ते पाहून राव निजला, कुमारिके शेजारी. तव उगवला असे दिन, कुमारी उठली खडबडोन, म्हणे हा पित्याने वर आणिला जाण, अतिमूर्ख नपुंसक. मनी क्रोध आला भारी, हार न देखे कुमारिका, ती म्हणे पांथिका अवेविका, हार घेऊनी महाठका, निद्रा केली सुखरूप. तरी हार देई माझा झडकरी, तुझ पचणार नाही चोरी, ऐसिया गोष्टीने तुझी थोरी, राहणार नाही तत्वता. तरी हार दे माझा मजप्रती, मग त्वा जावे आपुल्या पंथी, याची चर्चा झालिया निश्चिती, नाश होईल शरीराचा. तव पांथस्थ म्हणे कुमारिका, हार नाही आम्हासी ठाऊका, येथे निद्रा केली म्हणून देखा, आण घालिसी आम्हावरी. तव ती कुमारी संतप्त मनी, पित्यासी सांगे तत्क्षणी, म्हणे इच्छावर आणिला मज लागुनी, त्याचे लक्षण अतिउत्तम. तुम्ही ठकचोर आणिक घरा, तो तस्कर विद्ये माझी पुरा, तेणे चोरिले माझी हारा, तरी तो मागुनी घ्यायचे. तेव्हा वैश्य म्हणे पांथकासी, तुझ विश्राम दिधला कासयसी, तरी तू का हार घेऊन बैसलासी, बरा झालासा उतराई. उत्तम भोजन दिधले देखा, आणि ही अर्पिली निज कन्यका, ऐसे असता महामूर्खा, हे काय आचरलासी. बराच फेडिला उपकार, देई माझे कन्येचा हार, मग त्वा जावे सत्वर, आलिया पंथे. तव राव म्हणे सावकारासी, तुमचा हार नाही मजपाशी, हा कर्म भोग ओढवला सायासी, नसतसे विघ्ने. तेव्हा सावकारासी क्रोध आला, तेणे सेवकांसी हुकुम केला, बंधन करावे या तस्कराला, मार द्यावा निष्ठुरपणे. यासी मारिल्या वाचून, हार हस्तगत न होय जाण, हा पक्का चोर म्हणून, ऐसे लक्षण पैयाचे. मग त्या सेवकी धावून सत्वर, बांधिला तो मुसाफर, अतिशये दिधला मार, दया नाही अंतरी. ते मारिती निष्ठुर होऊनी, दया नाही अंतःकरणी, मारा मारा ऐशा वचनी, वैश्य तेव्हा बोलत. मार मारुनी केला जर्जर, म्हणती हार देई गा सत्वर,
महानिर्दय निष्ठुर दयानये कोणासी. मग राव म्हणे वैश्यासी, हार नाही ग आम्हा पाशी. कष्टवितोसी शरीरासी, वृथाची जाण कासया. ते वैश्य म्हणे सेवकाला, हा पक्का तस्कर नव्हे भला. अद्याप नाही कबूल झाला, मार खातो निशंक. मग तो व्यवहारी काय उरी, जाऊ निरायाचे दरबारी. राया चंद्रसेना श्रुत करी, सांगे सकळ वर्तमान. ते ऐको निराजेश्वर, म्हणे आणावा तो तस्कर. ऐसे वचन ऐकोनी सत्वर, सेवकांची मांडी धावली. त्यांनी बंधन करोनी विक्रमासी, आणि ते जाहिले रायापाशी. मग प्रणिपात केला वेगेसी, सन्मुख उभा राहिला. मग राव बोले पांथिकासी, हार आहे की तुझ पाशी. तो देई आता सावकारासी, प्राण वाचवी आपुला. तव विक्रम बोले वचना, ऐकराया चंद्रसेना. हार घेतला नाही जाणा, असत्य न बोले कदाही. हारांचा सांगावा विचार, तरी वृथा म्हणाल तुम्ही सर्व. न घडे तोची विचार, घडला असे समर्था. आम्हासी ग्रह नाही सानुकूल, नसती उत्पन्न होते कळ. त्याची काय करून हळहळ, होणार ते होतसे. बरे चोरी न करवी परंतु केली, परी आता पाहिजे क्षमा केली. सर्व अपराध पोटी घाली, कृपा करी महाराजा. ऐसे वचन ऐकता राजेश्वर, क्रोधे संतप्त जैसा खंदिरांगार. गर्जना करोनी सत्वर, काय बोलता जाहला. सेवकासी म्हणे उठा सत्वर, तोडी याचे चरण कर. टाकून द्या नगरा बाहेर, अन्न उदक न द्यावे. ऐसा रायाचा अविवेक, मूढमती ते सकळिक. नाही कोणी भाविक, यथा राजा तथा प्रजा. तरी रायाचे मुखी शनैश्चर, सुचून दे काही विचार. तोची पीडा करी वारंवार, दुःख देत राया ते. ऐसे चंद्रसेनाचे उत्तर ऐकोनी, सेवक उठले झड करोनी. राया विक्रमासी चालिले घेऊनी, तया नगरा बाहेर. नेऊनिया नगर प्रदेशी, तोडिते झाले करचरणासी. अश्रू येती जनांच्या नयनांसी, महासंकट ओढविले. तेव्हा हात पायचारी, तोडिले त्याचे निष्ठुरी. टाकून ग्रामा बाहेरी, सेवक गेले सांगावया. मग राजा पुसे सेवकाला, तो मेला किंवा वाचला. त्याचा प्राण कोठे उरला, ऐसे बोल उत्तर. मग सेवक म्हणती महाराज, सत्वरची प्राण जाईल सहज. करचरणांविण आत्मराज, कैसे सुख पावेल. खाण्याविण हैराण, शरीरी पीडा अतिदारुण. तळमळ करी रात्रंदिन, महादुःख होतसे. इकडे राजा विक्रम काय करी, हातापायांचे दुःख भारी. जैसा मत्स्य तळमळ करी, उदका वीण जाणपा. कोणी येती वाट सरू, त्यासी पाहता येत गहिवरू. ते म्हणती हे परमेश्वरू, कोण कष्ट या प्राणियासी. जरी अन्न उदक कोण द्यावे, तरी राये त्यासी दंडावे. ताडन बंधन करावे, ऐसा धाक जनासी. ऐसे असता जाहला एक मास, अतिदुःख होतसे विक्रमास. परी दया नये कोणास, ग्रहदशा म्हणून. राव विक्रम शोक करी, म्हणे ग्रहा समर्थ कृपा करी. निष्ठूर न व्हावे निजांतरी, दया करी दीनास. ऐसी करुणा भाकिता तये वेळी, मग शनैश्वरासी कृपा आली. म्हणे याच्या सत्वाची नकळे खोली, सीमा झाली तत्वता.
तरी आता पिडू नये तत्वता, केली रायाच्या मनी प्रेरकता. चंद्रसेन द्रवला चित्त, म्हणे अन्न उदक देत जावे. अन्न उदकाची आज्ञा जाहली, नगरजनांसी दया आली. ते आणून देती नित्यकाळी, कनवाळू कृपाळू जन. अन्न उदकाचा होतसे सुकाळ, परंतु करचरणांविण पांगुळ. त्या अतिदुःखे होतसे विकळ, चैन न पडे क्षणभरी. 80 क्रमिली वर्षे 2, तोवरी दुःख सोशिले अतिदारुण. ऐसे कर्माचे विंदान, भोगिल्या वीण सुटेना. तव कोण एके दिवशी, ते लीन बैसो निशिबिकेसी. जात होती सासऱ्याची, तया मार्गाने. त्या तेलिणीचे माहेर, होते पै उज्जयिनी नगर. सासरे तामलिंगापूर नगर, ऐसे श्रोती जाणावे. तेथील तेलियाने उज्जीन हुनी, स्नुषा आणली मूळ करोनी. तवती त्या मार्गावरुनी, येत होती उभयता. तेव्हा त्या तेलिणीने, पाहिले विक्रमाकारणे. मनी म्हणे राजा केणे, आणिलासे या स्थानी. मग ती खाली उतरोन कामिनी, लागली विक्रमाच्या चरणी. म्हणे हात पाया वाचोनी, कोण अवस्था शरीराची. राजा अवलोकी तेलिणीकडे, बाई विजयी असोत तुझे चुडे. काय वृत्तांत ग्रामाकडे, तो सर्व सांग मज. मग कामिनी म्हणे अहो राया, सर्व सुखी आहेत करुणालया. परी हे अवस्था तुमच्या देहा, काय म्हणून जाहली. राव म्हणे ऐक पतिव्रते, हा कर्म भोग जाण निरुते. ग्रहदशा फिरली माते, हे कर्तृत्व देवाचे. मग सर्व सांगितले तियेसी, जे जे वर्तले ज्या समयासी. ते ऐकोनी म्हणे विक्रमासी, धन्य रे विधात्या. मग ती तेलीण काय करीत, रायासी शिबिके माझी बसवित. आपुल्या गृहासी घेऊनी जात, अत्यादरे करोनिया. तव तो तेली कापे थरथरा, म्हणे हे विघ्न आणिले घरा. जरी श्रुत होईल राजेश्वरा, मग कैसे करावे आपण. तेव्हा सून म्हणे श्वशुरासी, हा विक्रमादित्य निश्चयसी. धर्मनीती राज्य करी उज्जयिनीसी, परी हे तशा ग्रहाची. हा मावळा देशीचा धनी, जैसा उकिरड्यात पडला चिंतामणी. दैवे लादला आपणा लग्नी, म्हणून आला गृहाते. मग तो तेली काय करी, राया चंद्रसेना श्रुत करी. आपण तस्कर टाकिला जो बाहेरी, हस्तपाद खंडोनी. जरी आज्ञा होईल राजेश्वरा, तरी आणील त्या तस्करा. दया उपजली मम अंतरा, दीन अनाथ म्हणून. मग राव म्हणे भला रे भला, आणावे त्या तस्कराला. प्रतिपाळ करी वहिला, अन्न वस्त्र देऊनी. ऐसा हुकूम केला रायाने, मग तेली आला घरा कारणे. तेव्हा तेलियासी विक्रम म्हणे, गोष्ट सांगतो ऐका ते. मग राव म्हणे मेहतरासी, तुम्ही श्रुत न करावे कोणासी. विक्रम आहे मम गृहासी, ऐसे कोठे न वदावे. मग तो तेली म्हणे राजेश्वरा, घाणा हा कावा माझिया घरा. देईन मी अन्न आणि वस्त्रा, ऐसा नेम पै माझा. मग विक्रम म्हणे तेलियासी, धन्य तुझी बुद्धी ऐसी. तुझा उपकार न फिटे आम्हासी, महासंकटी रक्षिले. ऐसे करिता काही एक दिवस, होती झाले विक्रमास. तया तेलियाचे घरी रात्रंदिवस, घाणा हाकितसे. तव 7 वर्षे परिपूर्ण झाली, पुढे कथा कैसी वर्तली. ते पाहिजे श्रवण केली, एकाग्रचित्ते करोनिया.
मग कोणे एके दिवशी सायंकाळ झाली निशी, घाण्यावर असता विक्रमासी बुद्धी कैसी आठवली. तो दीपरागाचा अवसर ध्यानात आणि रागेश्वर, राग आळवितो मधुर सुस्वर कंठे करून. राग उद्धार करिता प्रत्यक्ष दीप लागले लक्षानुलक्ष, जैसी दीपावळीच देख प्रकाशमान नगरात. तव एक स्तंभाच्या मांडित राजकन्या अतिरूपवंत, नामे पद्मसेना निश्चित बैसलीसी आनंदे. तेव्हा तिने अवलोकिला प्रकाश, मग पाचारिले परिचारिकेस, म्हणे कोणी केले दीपोत्सवास, शोध करोनी मज सांगा. दीपावळी तो आज नाही आणि लग्नही नसे कोठेही, तरी हे आश्चर्य दिसते काही, पाहून यावे सत्वर. इकडे दीपराग झाला संपूर्ण, तेव्हा मावळले मुळीहून, मग दुसरा श्रीराग नामे कारून, तेथे राग आळवितसे. पद्मसेना पुसे परिचारिकेसी, हा पुरुष राग ज्ञानी विशेषी, राग आळवितो अतिसुरसी, कोण्या स्थळी पहागे. याचा आणावा समाचार, धुंडाळावे सकळ नगर, जेथे असेल तो नर येथे आणावे येसी. तेव्हा परिचारिका चौघी जणी नगरी शोध करीती तत्क्षणी, तव तो तेलियाच्या घरी घाणी, हा की तसे चौरंग. त्या परतोदी राजकन्येसी सांगती, की चौरंग केला जो निश्चिती, तो तस्कर तेलियाच्या गृहाप्रती, घाणा हा कित बैसला. तोची करीत आहे रागरंग, परी स्वरूप दिसत आहे बेढंग, जैसे काशिमग्याचे सोंग, ऐसिया परी दिसत आहे. मग पद्मसेना म्हणे साचार, तरी घेऊन या तो तस्कर, जीवे भावे करीन भ्रतार, वेध लागला अंतरी. परिचारिका म्हणती प्रणाम, परिराया श्रुत करावे जाण, म्हणजे न लागे दूषण, शब्द न ये आम्हावरी. तेव्हा पद्मसेना म्हणे तुम्हा सकाई, तयासी येथे आणावे पाही, मग रायसी श्रुत करीन लवलाही, तुम्ही मनी भिवू नका. तेव्हा परिचारिका निघाल्या तेथुनी, येत्या झाल्या तेल्याची दुकानी, मग त्या तेलियासी कुसोनी, तयासी घेऊन चालल्या. एक स्तंभाच्या मांडीवरी, तयासी मेले पैसत्वरी, मग त्या ते अवलोकून राजकुमारी, परम अंतरी संतोषली. मग ते वेद चौरंगासी, तुम्ही रागज्ञानी अतिविशेषी, तरी आता रागोद्धार करावा वेगेसी, जेणे तृप्त होती श्रवण हे. मग तो करी रागोद्धार, यथा न्याय गातसे सुस्वर, कंठ त्याचा अतिमधुर, जैसा गंधर्व दुसरा. ऐसा राजकन्येच्या माडीवर, रागरंग होतसे अपार, तव चंद्रसेन आपुल्या माडीवर, ऐकता जाहला. मग राव कुसे परिचारिकेसी, आजी कुमारिकेच्या महालासी, रंगी होतो दिवस निशी, कोण कार्यासी सांगपा. मग दासी म्हणती समर्था, हा अन्याय आम्हासी लाविता, हरी निजकन्येची अवस्था, आम्हाकडे काय शब्द. परंतु आमुची एक विनवणी, येऊन पहावे निजनयनी, मग येईल कळोनी अवस्था तेथील. पद्मसेनेचा विचार, आम्हा सांगता नये साचार, म्हणून तेथे चलावे सत्वर, मग जे करणे ते करा. तव त्या रायासी निद्रा आली, पुढे कथा ऐसी वर्तली, ती पाहिजे श्रवण केली, एकाग्रचित्ते करून. राजा विक्रम त्या माडीवर, बैसलासे चिंतातुर,
तव 7.5 वर्षे साचार भरली शनिदेवाची. राजा मनी चिंता करीत म्हणे केव्हा उज्जयिनी होईल प्राप्त. क्लेश भोगिले अत्यंत परिकृपा न करी ग्रहस्वामी. ऐसी राव चिंता करीत तव तेथे काय वर्तली मात. शनिदेव होऊनी कृपावंत सन्मुख उभा ठाकला. म्हणे ऐकराया विक्रमसेना मजन ओळखसी अज्ञाना. अद्यापि अनुभव तव मना आला किंवा नाही. मग राव उठू पाहे झड करून परी ते नाहीत करचरण. तेव्हा तैसाची भूमी शयन लोटांगण घालितसे. तेव्हा शनी म्हणे राया विक्रमा धन्य धन्य तुझा महिमा. आता मी प्रसन्न राजोत्तमा इच्छा असेल ते माग. तव विक्रम सद्गद बोले वचन म्हणे मनुष्य देहान पीडा जाण. हेच द्यावे मजदान कृपाळू देवा शनिदेवा. म्या दुःख सोशिले अनिवार ऐसे प्राण्यासी नाही सोसणार. तर तू कोणासी न पिढी साचार हेची मागणे शनिदेवा. ऐसे ऐकुनी शनिदेव म्हणे धन्य धन्य तू विक्रमराव. परपीडेचा अनुभव जाणतोसी निजांत्री. तू न मागसी हात पाय राजछत्रादी सुखोपाय. तरी तुझ ईश्वरी म्हणोये परदुःख निवारिसी. मग कृपा उपजली शनिदेवासी रावी करचरणादी रूपासी. पहिल्याहून अतिविशेषी सुंदर काया पैकेली. मग राव शनिदेवाचे चरण धरी म्हणे कृपाळुआ कृपा करी. हेची मागणे साचारी न करी पीडा कोणासी. मग राया ते शनिदेव बोले म्या काय तुझ दुःख दिधले. दुःख गुरुनाथे पाहिले ते कष्ट कोणे रीती. तुझ दुःख दाविले किंचित म्या कैसे त्रासिले देव दैत्य. ते श्रवण करी निश्चित गुरुपीडा अवधारी. एके दिवशी प्रातःकाळी नमन केले गुरुमाऊली. मग हस्त जोडोनी ते वेळी विनंती करी तयासी. अहोजी श्री गुरुनाथा मी तुमच्या राशीस येतो आता. तरी मान्य करी कृपावंत 7.5 वर्षाते. मग गुरु म्हणे गामजसी तुम्ही कृपा करावी आम्हासी. न यावे आमुच्या राशी घडी एक जाणता. मग मी वदलो ते वेळा तुम्ही करता माझा कंटाळा. तरी मज थारा नाही दयाळा कोणी न करी मान्य मज. तरी 5 वर्षे मान्य करी अथवा 2.5 वर्षे पदरी भरी. 2.5 वर्षाची परी थोडकीच असे. परी ते मानीच गुरु. मग मी म्हणे न घडे निर्धारू. पुन्हा मनी केला विचारू की गुरुसी न गांजावे. गुरु केवळ माऊली सदा कृपेची करी सावली. गुरुवचन न मानिता ये वेळी अधपात प्राप्त होय. ते वेळा मी लागलो चरणी विनंती करीत विनीत वचनी. मी प्रसन्न तुझ ग्रह शनी माग माग गुरुनाथा. तेव्हा गुरु म्हणे शनैश्वरा आम्हावरी कृपा करा. न यावे आमच्या शरीरा हेची आता मागतसे. मग मी प्रसन्न जाहलो ते क्षणी. 7.5 प्रहर येतो म्हणून तुम्ही मान्य न केल्या सर्व प्राणी. न मानती मज लागी. गुरुदेव म्हणे प्रणाम तरी 1.25 प्रहर येणे जाण. ते म्या मान्य केले वचन मग आज्ञा दिधली गुरुने. गुरु विचार करी निज मानसी. स्नान संध्यादी स्वकर्मासी. करिता दवडीन 1.25 प्रहरासी. मग पोषणी काय करील. ऐसा गर्व धरिला मनात तो मज कळला वृत्तांत. मग म्या विचारले चित्तात काही चमत्कार दाखवू. तवती आली ग्रहाची वेळ तेव्हा गुरु जाहला उता वेळ. म्हणे मृत्युलोकी गंगा जळ तरी स्नाना लागी पैजावे.
शनिग्रहाची पडता छाया, तेव्हा पालटली गुरुची काया. मग फकीर वेशे तया ठाया, शनैश्वर पातला. तयापासी खरुजे होती दोन, ती केली गुरुसी अर्पण. मग गुरु हर्षयुक्त होऊन, 2 पैसे देत तया. मग स्नान करोनी ते वेळी, झोळीत फळे बांधिली. झोळी शोभे करकमळी, चालिले ते मार्गाने. तव पुढे दिसे एक नगरी, तेथे काय जाहली परी. राव प्रधान समसरी, 2 पुत्र दोघांची. ते उभयता त्या दिवशी, गेले होते शिकारीसी. 2 प्रहर झाले तयांची, वाट पाहे राजेंद्र. तव ते येता दिसेना, इकडे उशीर जाहला भोवना. तेव्हा सेवकास केली आज्ञा, धुंडून आणा दोघांची. मग ते सेवक निघाले सत्वर, लगबगा आले गावा बाहेर. तव तो पुढे देखिला विप्र, हाती झोळी खरबुजांची. तव शनैश्वरे केली माव, फळांची मस्तके झाली सावयव. सेवकी ओळखिला ब्रह्मादेव, म्हणती तुम्हा पासी काय आहे. ब्राह्मण म्हणे सेवकांसी, खरबुजे घेतली फराळासी. सेवक म्हणती रुधिरासी, स्त्राव होतो दिसत आहे. तू ब्राह्मण किंवा शूद्र, वस्त्रातून गळे रुधिर. काय आहे ते सत्वर, दाविजे पै आम्हासी. मग गुरु झाला भयभीत, म्हणे हे अघटित काय वदत. अधो दृष्टी झोळी पाहत, तव ते रुधिर प्रत्यक्ष. सेवक झोळी घेत हिरोन, मग ते पाहती सोडोन. तव शिरकमळे निघाली 2, प्रधान राजपुत्रांची. सेवक म्हणती रे चांडाळा, महादुष्टा पतिता खळा. ब्रह्मवंशी अमंगळा, दया नाही तुझ अंतरी. मग ते क्रोधयुक्त मानसी, बंधन करीती ब्राह्मणासी. मारित मारित तयासी, रायापाशी आणला. राया सन्मुख उभा करून, सेवके सांगिती वर्तमान. हा बाळ हत्यारा ब्राह्मण, याने मारिले. ऐकता सरायासी आली मूर्छना, मनी कैसे केले नारायणा. एक पुत्र होता तोही मना, नाही आला तुझ्याकी. ब्राह्मणनो हे हा काळ, योने गिळला माझा बाळ. तरी यासी देऊनी तत्काळ, सुळावरी लेजे. ऐसा हुकुम होता रायाचा, सूळ करविला लोखंडाचा. नेऊनी रोविला पैसाचा, नगरा बाहेरी. तव भृगुचिया मंदिरात, वर्तमान झाले श्रुत. तेव्हा एकची वर्तला आकांत, तो लिहिता ग्रंथ विस्तारेल. परी राजपुत्राची कामिनी, पतिव्रता लावण्य खाणी. वार्ता ऐकता तत्क्षणी, सती जावया सिद्ध झाली. आता इकडे गुरुनाथासी, घेऊन गेले 16 पाशी. तेव्हा नसुचे काही गुरुसी, ग्रहदशेने वेष्टिले. मग गुरु वदे सेवकाला, आता सोयीन द्यावे आम्हाला. 10 सहस्त्र रुपये तुम्हाला, देतो क्षणभरी थांबावे. 2 घटिका आम्हासी, सोयीन द्यावे निश्चयेसी. मग अवलोकावे नेत्रेसी, कैसे होईल ते. ऐसे करुण शब्द बोलता तया, मग त्या सेवकांसी आली दया. तेव्हा ते म्हणती 2 घटका थांबवनिया, मग देऊ सुळावरी. ऐसे बोलता जाणा, 1.25 प्रहर झाला परिपूर्ण. प्रधान राजपुत्र 2 जण, वारून सहित पातले. जेणे रायाशी जाणविले, त्यांचे दरिद्र दूर केले. मग सेवकांची आज्ञा पिले, सुळीन द्यावे ब्राह्मण. तेव्हा सेवक धावले सत्वर, येऊनी नगरा बाहेर. सांगितला समाचार, सुळीन द्यावे ब्राह्मणा.
मग तो आणिला रायापाशी, उभा राहिला सन्मुखेसी, आशीर्वाद देवन्या रायासी, आपुला वृत्तांत निवेदिला. ऐकून राव झाला सद्गदित, म्हणे मज नव्हते विदित, मी दूषण लावून वधित, होतो तुम्हा गुरुराया. धिक धिक हा संसार, मी महापापी अनिवार, केवढा केला अविचार, राज्यमध्ये करोनिया. तेव्हा सद्गतीत झाला नृपती, गुरुचरण धरले प्रीती, स्फुंद स्फुंदोनी रडे निश्चिती, मी अपराधी गुरुवया. नेणतेपणे जाहला अविचार, तो क्षमा करी साचार, मग हात धरोनी सत्वर, सिंहासनी बैसविला. मग गुरु म्हणे ऐक भूपाळा, हा अन्याय नाही तिजला, ही शनैश्वराची कळा, दुःख दाविले तयाने. मग झोळी आणून पाहती, तवती खरबुजेच दिसती, शिरकमळाची आकृती, अदृश्य जाहली तत्काळ. असोराये करविले भोजन, गुरुपंक्तीस बैसला आपण, आणखी ही दिव्य ब्राह्मण, सर्वही तृप्त पावले. मग गुरुसी वस्त्रे भूषणे, दिधली राया भुगुने, तेव्हा आज्ञा घेऊनी गुरुने, प्रयाण केले तेथून. मग शनिदेव आले गुरुपाशी, नमन केले साष्टांगेसी, म्हणे वर्तणूक जाहली कैसी, ती सांगावी गुरुनाथा. गुरु म्हणे बाप्पा शनैश्वरा, सवा प्रहरात केला माझा मातेरा, 7.5 वर्षे येतसी खरा, तरी मग काय होते कळेना. तू ग्रहान माझी ग्रहश्रेष्ठ, जीवांसी देसी बहुत कष्ट, मी गुरु तूच अतिश्रेष्ठ, बरा उपकार फेडिला. असो जे जाहले ते बरे झाले, परी ऐसे कोणा न कष्टवी वहिले, तुझ शपथ माझी ये वेळे, शनिग्रहा समर्था. मग शनिदेव म्हणे गुरुसी, गर्वन धरावा मानसी, गर्व धरील त्या पुरुषासी, ऐसेच मी कांजीन. गुरुजी तुम्हास गर्व जाहला, म्हणून हा अपराध घडला, तरी क्षमा करा बालकाला, अपराध पोटी घालिजे. मग शनी गेला शिवापाशी, म्हणे आता येतो तुम्हासी, तव शंभू म्हणे आम्हासी, काय करिसी येऊया. परी येशील तेव्हा सांगून येणे, ऐसे उभयता झाले बोलणे. मग दुसरे दिवशी शनीने, येतो म्हणून सुचविले. शंकर ऐकोनी वचनासी, क्षण एक लपला कैलासी, मग वदता झाला शनीसी, तुवा आमुचे काय केले. मग शनी म्हणे महादेवा, तुमचा धाक त्रिभुवनी सर्वा, मज भेणे लपलती देवाधिदेवा, हे काय थोडे असे. ऐकोनी हास्य करी कैलासराज, म्हणे धन्य तुझे उग्र तेज, मग कृपा करोनी सहज, आज्ञा देत शनीला. मग ग्रह आला रामचंद्रासी, वनवास भोग विलतयासी, आणि ग्रह येतासी तेसी, रावणे चोरून पैनेले. रावणाच्या मंचका खालते, नवग्रह होते पालथे, त्यावर मंचक ठेवून निरुते, रावण पहुडे नित्यकाळी. मग तेथे आले नारद मुनी, ते वदते झाले मज लागुनी, तू ग्रहश्रेष्ठ महाअभिमानी, ऐसी दशा तुमची. तरी येथे तुमचे काही न चाले, गरिबासी कष्टविता बळे, हे सामर्थ्य नव्हे आगळे, उगाची पुरुषार्थ भोंगिता. मग शनिदेव नारदासी, आम्ही पालथे ते सोयीचे करविसी, मग पाहे पराक्रमासी, कैसा आहे तो दावीर. नारद म्हणे मी ऐसे करीन, ऐसे बोलोनिया वचन, मग रावणापाशी जाऊन, सांगी तयासे विचार. म्हणे ग्रह पालथे घालून, मंचकी निद्रा करिसी रात्रंदिन, तरी हे अनुचित असे जाण,
वैरियाच्या उरावरी पाय द्यावा. ते वचन रावणा मानले, मग पालथे ते सोयीचे केले. तव तेथे काय वर्तले, ते परिसावे सज्जनी. दृष्टी फिरविता शनैश्वर, षण्मासात सहपरिवार. निर्दाळी श्रीरामचंद्र, पुत्रपौत्रांसहित पै. हरिश्चंद्रासी आला शनी, 12वा अतिक्रूर स्थानी. पीडिता झाला कौशिक मुनी, राज्यभ्रष्ट तो केला. पुढे अतिदुःख दिधले तयासी, स्त्री पुत्रादि घातले विक्रयासी. सर्व विकले डोंबासी, तेथेही बहुत जाचिले. ऐसे कष्टविले राजोत्तमा, दमयंती प्राण मनोरमा. दुःख दिधले हे विक्रमोत्तमा, पीडियले दमयंती. ग्रह आला इंद्रराया, भोगिली गौतमीची जाया. भगांकित झाली सर्व काया, ऋषी शापे करोनिया. ग्रह आला चंद्रासी, स्पर्श केला गुरुपत्नीसी. कलंक लागला चंद्रासी, ऐसे झाले जानपा. ग्रह आला वसिष्ठासी, क्षय झाला शतपुत्रासी. तैसेच पीडिले पराशरासी, मत्स्यगंधा भोगिली. पांडव ग्रह दशा भोगित, राज्य हरोनी गेले वनात. कौरवांचा क्षय केला क्षणात, ग्रह येताची तत्काळी. तैसाची श्रीकृष्णासी ग्रह आला, स्यमंतकाचा डाग लागला. तो कोणत्या कारणे निघाला, हरिविजयी ती कथा. मग कृष्ण बोले शनैश्वर, तू महासमर्थ होसी खरा. सर्वत्रांसी तुझा दरारा, देवदानवादिकांसी. ऐसे देवादिकांसी त्रासिले, त्यात तुला काहीसे दुःख दिधले. किंचित चमत्कारासी दाविले, समजावया तुझ लागी. मग विक्रम उठे झडकरी, साष्टांग नमस्कार करी. धन्य शनैश्वरा अवधारी, पावन केले मज लागी. आता मी तुझ अनन्य शरण, कृपा करी अनाथा लागून. हेची द्यावे वरदान, न पीडी प्राणी मात्रासी. मग शनी म्हणे विक्रमासी, धन्य तू परोपकारी होसी. परपीडा निवारितोसी, उपमा नाही तुझ लागी. तेव्हा प्रसन्न झाला शनैश्वर, रायासी देता झाला निजवर. हा ग्रंथ श्रवण पठण करी जो नर, तयासी पीडा न करी मी. भावे करिता श्रवण पठण, आदरे ग्रंथ संरक्षण. त्यासी रक्षी मी रात्रंदिन, कृपा करी सर्वथा. जो का श्रवण पठण न करी, आणि ग्रंथाची हेलना करी. तया नराच्या शरीरी, पीडा फार करी नवी. श्रवण पठणाचा ऐका विचार, नित्य अथवा शनिवार. श्रवण पठण करी जो नर, उपोषण अतिसंतोषे. जरी न करावे उपोषणासी, तरी श्रवण करावे अहर्निशी. तेने संतोष मम मानसी, मग पीडा न करीत तत्वता. हे वचन माझे नेमस्त, विक्रमासी भाष देत. त्या नरासी मी भाग्यवंत, करी न जाण निर्धारे. ऐसा वर देऊ निरायासी, शनिदेव गेले निजस्थानासी. पुढे कथा वर्तली कैसी, ती श्रवण करावी श्रोते हो. राजकन्येच्या माडीवर, विक्रमासी भेटले शनैश्वर. तेव्हा रायाचे दिव्य झाले शरीर, जैसा सूर्य प्रगटला. तव चंद्रसेन राव आला, पाहे तव देखे विक्रमाला. जैसा मदनाचा पुतळा, तटस्थ जाहला मानसी. मग ते पद्मसेना राजकुमारी, राया विक्रमा ते वरी. राव पुसे ते अवसरी, आपण कोण महाराज. विक्रम वदे सचार, मी तुमचा असे चोर. श्रीपती वैश्य सावकार, बोलव आधी तयांसी. तव ते धावनी सेवकांची मांदी, वैश्य बसला होता गादी. म्हणती बोलविले राये आधी, सत्वर तेथे चलावे. वैश्य उठला झड करोन, येऊनी रायासी करी नमन.
राव बोले वैश्या लागून, हाची तस्कर होलकी. वैश्य म्हणे रायासी, आता चला मम मंदिरासी. अवश्य म्हणून वेगेसी, चित्रशाळेशी पातळे. तव चित्राचा निर्जीव हंस, जेणे गिळले होते हरास. तो पुन्हा उगाळी सावकाश, जैसा होता तैसाची. हार उगाळिता हंसाने, तो पाहिला सर्वजने. हे आश्चर्य सकळा कारणे, म्हणती हे अघटित. मग तो वैश्यवाणी, बहुसंतोषला निजमनी. कन्या अर्पुनी चरणी, विक्रमाच्या लागला. जन म्हणती अघटित कळा, निर्जीवले पेहार गेला. दोष लाविला महापुरुषाला, ते आजी कळो आले. चंद्रसेन पुसे विक्रमासी, आपण राहता कोणे देशी. कोण नाम कोण वंशी, जन्म तुमचा सांगावा. तव विक्रम म्हणे चंद्रसेना, काय पुससी विचक्षणा. मी असे उज्जयिनीचा राणा, नाम माझे विक्रम. ऐसे ऐकता राजेश्वर, घाली साष्टांग नमस्कार. म्हणे अन्याय घडेल थोर, कृपा करी दयाळ. तेव्हाच केले असते श्रुत, तरी कष्ट का होते प्राप्त. न कळता झाले अनुचित, त्यासी उपाय कायसा. विक्रम म्हणे राजेश्वरा, हा अमुच्या ग्रहदशेचा फेरा. पूजन न केले शनैश्वरा, म्हणून कष्ट पावलो. तव ग्रह नवता सानुकूल, म्हणून तव बुद्धी विकळ. आता ग्रह झाला सानुकूल, म्हणून ऐसे वदतोसी. असो रायाने सोहळा केला फार, फोडिले द्रव्याचे भांडार. धर्म केला अपार, याचक जन संतोषती. मग तो तेली बोलाविला, विक्रमे तयासी नमस्कार केला. एक देश तया देवविला, सुखी केला तै वेळी. चंद्रसेन हर्ष भरित, म्हणे मम भाग्यासी नाही अंत. विक्रम जोडा जामात, धन्य मी एक संसारी. ऐसे करिता एक मास, झाला राया विक्रमास. मग पुसोनिया चंद्रसेनास, आज्ञा मागतसे नृपती. मग चतुरंग दळ सिद्ध करून, हत्ती घोडे दास दासी जाण. देश पट्टणे ग्राम देऊन, जामातासी बोलले. तव त्या सावकारे आपण, नाना वस्तू अनर्घ्यरत्न. विक्रमासी देऊन, बोवण केली कन्येची. असो सर्वे घेऊनी दळभार, उज्जयिनीसी आला राजेश्वर. नगर शृंगारिले सत्वर, अति आनंद होतसे. मग सुमुहूर्त पाहुनी, विक्रम बैसविला सिंहासनी. याचक तृप्त केले दानी, चिंता चित्ती असेना. मग शनैश्वर व्रत, राजा विक्रम आचरित. पीडा गेली समस्त, शनी प्रसादे करून. ही महाराष्ट्र भाषेची कथा, परी अर्थाविषयी नाही न्यूनता. यथामती वर्णिली तत्वता, श्रवण करा भाविकहो. हा ग्रंथ करिता श्रवण, सकळ विघ्ने जाती निरसून. ग्रह पीडा अतिदारुण, न बाधे कदा कल्पांती. ऐकता कथा नवग्रहांची, येणे पीडा निवारी क्लेशाची. वार्ता ही मुरे दुःखाची, कृपा करीती ग्रह सर्व. श्रवण पठणी निदिध्यास, लेखक पाठक सर्वास. ग्रह संरक्षी तयास, क्लेश विघ्ने न बाधिती कदा. ही शनैश्वराची ख्याती, केवळ शनैश्वराची मूर्ती. अहर्निश जे का ध्याती, त्यासी संरक्षी शनिदेव. सकळ दुःख दरिद्र, येणे निरसेल समग्र. भावे श्रवण करिता साचार, फळ प्राप्त तयासी. म्हणे तात्याजी महिपती, ही प्रीती पावो शनैश्वरापती. कृपाळू तो उग्रमूर्ती, निर्विघ्न करी सर्वांची. इति शनैश्वराची कथा, त्याचा तोची वदविता. आपुली तो माईक वार्ता, करविता श्री पांडुरंग.
इति श्री शनैश्वर महात्म्यं संपूर्णं। शुभं भवतु, श्रीरस्तु। श्री शनैश्वराय नमः।